हॅलो, गुड मॉर्निंग ऑल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 11 वाजलेत आणि आपण आता चाललो आहोत भायखळा येथे राणीच्या बागेमध्ये. आज शनिवार आहे, त्यामुळे सुट्टी आहे. बघूया राणीच्या बागेमध्ये गर्दी आहे की नाही. राणीच्या बागेमध्ये जायचं कारण म्हणजे सिंहला खूप प्राण्यांची आवड आहे. वाघ, सिंह वगैरे त्याला खूप आवडतात. हत्ती बघूया, त्याला खूप आवडतात, त्यामुळे त्याला तिकडे घेऊन चाललो आहे. बघूया आता किती तो एन्जॉय करतो आहे. 11:09ची CST फास्ट आहे. बघूया गर्दी आहे की नाही. सिनेला चढता आलं पाहिजे. फास्ट ट्रेन आपल्याला मिळाली नाही. फास्ट ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. स्लो ट्रेन परेल तिथे बसायला पण मिळालं. सिने असल्यामुळे बसायला मिळालं ते मेन. सिनेला त्याचा फ्रेंड पण मिळाला, बाजूला बसला, त्याशी बोलतोय. लहान मुलांना ट्रेनमध्ये बसायला खूप आवडतं आणि खूप ट्रेनचं खूप आकर्षण असतं. पण ते लहान असतानाच असतं. मोठं झाल्यावर कळतं की जॉबला असताना आपल्याला की ट्रेन नको असते, ट्रेन आवडत नाही, ट्रेनचा प्रवास नको असतो. कोणाकोणाला ट्रेनचा प्रवास कंटाळतो जेव्हा जॉबला असतो तेव्हा. कमेंट करून नक्की सांगा. कंटिन्यू केला की म्हणून पोचलो भायखळ्याला. 12:30 जवळपास 12:30 झाले. स्लो ट्रेन होती त्यामुळे उशीर झाला. वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय. चला तिकीट काढूया. इथे तिकीट वेंडिंग मशीन आहे. ही तिकीट विंडो पण आहे, इथे तिकीट काढू शकतो. आज गर्दी एवढी वाटत नाही आहे. 12:30 वाजलेत. तसंच इथे तुमचं जर सामान असेल, काही सामान असेल ठेवायचं असेल तर इथे सामान कक्ष पण आहे, इथे सामान ठेवू शकता. तिकीट सिनियर सिटीजन 60 वर्षाच्या पुढे फ्री आहे. लहान मुलांचे 25, सिनियरचे 25 रुपये घेतले आणि बाकीच्यांचे 50 रुपये. आणि बुधवारी बंद असतं राणीचे. मस्त असं फाउंटेन टाईप. ही मुलं बघा डायरेक्ट आतमध्ये उतरली आहेत, काय कळत नाही आहेत. पाण्यामध्ये बघा मगर. श्री नाही, पाण्यात नाही जायचं बाळा, लांबून बघ, लांबून बघायचं. चला आता सीने आपल्याला सगळे स्पॉट दाखवणार. चला चला. इथे बर्ड्स आहेत, सगळे पक्षी आहेत. सगळ्यांना पॅक केलेलं आहे, जाळी लावली आहे बाहेर जाऊ नये म्हणून. वडाचं झाड आहे, वडाच्या झाडावर पक्षी बसले. पक्ष्यांची गर्दी आहेत, भरपूर पक्षी आहेत. बगळे वगैरे आहेत पाण्यामध्ये. त्यांच्यासाठी फिश टाकलेत, मासे टाकलेत, त्यावर माशांचा वास येतो. काय आहे ते? हां, पक्षी आहेत ना. किती पक्षी आहेत बघ.
इथे काच आहे आणि आतमध्ये काय काय कळत नाही आहे, पण इथे आणि काही दिसत पण नाही आहे. कुठे गेला? काय तर दिसतच नाहीये, कोणच नाही. कुठे लपलाय? क्रोकोडाईल आहे तिथे पाण्यामध्ये काही दिसतच नाही आहे, पण क्रोकोडाईल. मगर कुठे गेली तू? हॅलो हॅलो हॅलो. मगर 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 आहे का आहे का? सीने क्रोकोडाईल क्रोकोडाईल करतो पण दिसतच नाही आहे. हा दिसली पाण्यामध्ये, वरती आल्यानंतर बघितलं तर दिसते. मगर दिसली एकदम पाण्यामध्ये. दुपारचे 12:30 वाजले पाण्यामध्ये. एकच आहे. सीन आहे. तू मगर बघितली? हां कासव. तिकडे किती ते पण तिकडे किती तिला जायचं अहो पडत आहे. कासव आहे ना, जाते जाते तिकडे जातं. अहो जाते ते पडत सोडा पुढे. कासव आहेत भरपूर आहेत पाण्यामध्ये. काय आहे? कासव. हां हां कासव बघतोय. हातला सिडे. हां ए सिने 2 आले सिनेला भेटायला. हे बघ सिनेला भेटायला 2 कासव आलेत. वा सिने खूप एक्सायटेड आहे एकदम. पळत सुटला आहे सगळीकडे. मोकळं मिळालं ना सगळं राणीला. पण इथे झाडी खूप पहिल्यापेक्षा कमी झालेत. पहिले खूप झाडं होते, म्हणजे ऊन अजिबात पडत नव्हतं इथे. खूप फिरताना मस्त वाटत होतं. आता जरा राणी पण कमी झालेत आणि झाडं पण कापली गेली आहेत. सगळे पक्षी आहेत. झाडावर पोपट बसलाय. इकून दिसते का? इकून इकून ते बघ इकून एका जागी. वट वाघूळ आहेत खूप, झाडावर लटकले. तो आतमध्ये टॉयलेट्सची पण सोय आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. इथे बांबू लावलेत आणि पाथवे केला तिथे चालण्यासाठी मध्ये. असा पाथवे गेलाय चालण्यासाठी.
पेंग्विन या साईडला आहे. चला बघूया. हम्बोल्ट पेंग्विन कक्ष. चला पेंग्विन बघायला जाऊया. राणीचे बागेचं मेन अट्रॅक्शन पेंग्विन. आमची मीटिंग चालू आहे ना. एक 8-9 पेंग्विन एका साईडलाच उभे आहेत. काय आहे सीन आहे? पेंग्विन पेंग्विन आहे ना. इथे कॅफेटेरिया आहे. जर तुम्हाला काय खायचं असेल तर इथे सोय आहे. इथे पॉपकॉर्नचे स्टॉल आहे आणि सॉफ्टीचे स्टॉल आहे. सिन्या सॉफ्टी खातोय. अरे वा वा. इथे कॅफेटेरिया आहे. भरपूर स्टॉल आहेत. टेबल नंबर 91 पावभाजी, टेबल नंबर 91 पावभाजी, 80 पावभाजी, टेबल नंबर 99 मसाला डोसा, 99 मसाला डोसा. सिन्याला गोळा चोखता येत नाही आहे. नुसतं तोंड लाव. नुसतं पळापळी पळापळी. इकडे तिकडे पळा पळा. थांबा थांबा. बघू काय दिसतंय का. बोर्ड पण नाही लावला. हॅलो कोण आहे आतमध्ये. काही दिसत नाही आहे. हॅलो. गवत आहे गवत. डिअर आहे इथे. मेल डिअर आहे. तो एकटाच आहे. लांब बसलाय झाडाखाली. लांब झाडाखाली बसलाय. सिने बघितला. हां डिअर झाडाखाली बसलाय ना. फिमेल डिअर आहेत. फिमेल डिअर लांब आहेत ना. येताना दुर्बीन घेऊन या. सगळे प्राणी लांब लांबच आहेत. फिमेल डिअर. स्पॉटेड डिअर. स्पॉटेड डिअर. एक ही है. देख तेरे पास दिखा. थोडं थांबा आणि विचार करा. जंगल आणि वाघ यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो. झाडं लावू शकतो. जंगलतोड करू नाही शकत. झाडं कापू नका. वाघ वाघ कुठे गेला. बसला असेल कुठेतरी सावलीमध्ये. त्यासाठी इथे पाणी पण आहे. पुढे जाऊन बघूया आहे का. कुठे गेला. शोधा शोधा. कुठे गेला वाघ. शोधा शोधा. वाघ कुठे गेला. शोधा शोधा. कुठे सापडला. झोपलाय तिथे. एकच आहे. झोपलाय. दुपारची वेळ आहे. 1 ते 4. पुण्यावरून आणलं त्याला. त्यामुळे तो झोपलाय. असतात ते कॅमेरामधून लक्ष सिने वाघ झोपलाय.
अस्वल अस्वल सगळे प्राणी लांब लांबच आहेत. जवळजवळ एक पण प्राणी नाही दिसत आहे. सगळे प्राणी लांब आहे. अस्वल. राणीच्या बागेमध्ये गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी. घसरगुंडी वगैरे, झोका. चलो झू झू. खूप जुनं झाड आहे. खूप वर्षापूर्वी, एक 100 वर्षापूर्वीचं असेल. निलगिरीचं आहे. गार्डन मेंटेन केलं किंवा इथं स्वच्छता चांगली केली. गोरख चिंच. या गाडीतून जर तुम्हाला राणीची बाग बघायची असेल, वेगवेगळे स्पॉट ते दाखवतील. त्याचे चार्जेस वेगळे आहेत. कुठले स्पॉट दाखवतील ते इथे दिले आहेत. त्याचे चार्जेस किती आहेत ते नाही तिथे दिलं. ते काउंटरलाच विचारावं लागेल. सिने गाडी चालवा, आम्हाला घेऊन जा. डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय. कलर छान केला आहे, पिस्ता कलर. तो बाय बाय राणीची बाग. 5 वाजले. क्लोजिंग टाईम 5 वाजता आहे. झालं बघू राणीची बाग. एवढी काही खास नाही आहे. आम्ही लहानपणी आलो होतो, एक 20 वर्षापूर्वी आलो होतो. तेव्हा सगळे प्राणी होते. बिबट्या होते, गेंडा होता, पानगेंडा, परत अस्वल होते चांगले. सगळे प्राणी होते बघण्यासारखे. यावेळी काहीच नाही, फक्त पेंग्विन बघण्यासारखं आहे. काही बघण्यासारखं नाही, फक्त मेंटेन छान केलं आहे. स्वच्छ आहे. गार्डन साफसफाई सगळीकडे छान आहे. पण बघण्यासारखं असं काही नाही. तर भायखळ्या येथून राणीची बाग बघितली आणि नंतर मग आपण आता इथे वाळकेश्वर इथे आलो आहे. वाळकेश्वर एरिया खूप मस्त आहे. जस्ट चौपाटी सुरू झाली आणि इथे खूप कचरा आहे. खूप म्हणजे खूप घाण आहे. हे बघा, काय मुलं खेळणार. सगळी घाण आहे. प्लॅस्टिक, बाटल्या. सिने खेळतोय इथे गिरगाव चौपाटीवर. सिनेच्याच वयाचा मुलगा खेळतोय ते वाळूमध्ये. तर सिने पण त्यासोबत खेळायला सुरुवात केली. त्याने त्याची JCB घेतली आणि दोघेजण खेळायला लागले. सिनेला ओळखीची गरज लागत नाही. तो असा सेम वयाची मुलं भेटली की खेळायला सुरुवात करतो. सिनेला पाण्यात जायचं आहे आणि पाणी खूप घाण आहे. एकदम घाण वास येतो, काळं पाणी. का मी ऐकतच नाही आहे. पाण्यात जायचं म्हणजे जायचं नाही जायचं बाळा. गंध आहे ना बाळा ते. पकडा. आज शनिवार असल्यामुळे गर्दी खूप आहे चौपाटीवर.
ज्यांचं इथे घर असेल ना ते किती लकी आहेत. जस्ट रस्ता क्रॉस केला की समोरच बीच, आणि ते पण मुंबईमध्ये, साऊथ मुंबई. बाय. हा पूर्ण दिवसाचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.